Good morning, friends. Today we see the next cell organelle, that is the peroxisome. Uh, Last time we see the ribosome, and today is the peroxisome, new cell organelles. But firstly, I say something की याच्यामध्ये जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारेन त्याचे उत्तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये द्यायचे आहे. त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ते तुमच्या डॉक्युमेंट्सला लावेल. आणि दुसरं की हा युनिट संपल्यावर याच्या नोट्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये देईल. सो परऑक्सिसोम आजचा नवीन आपला हे टॉपिक. परऑक्सिसोमची पहिली हिस्ट्री पाहायची आहे की व्हॉट इज मीन बाय द परऑक्सिसोम. तर व्हॉट आर द परऑक्सिसोम म्हणजे काय, कुठे असतं ते. Peroxisome are the membrane-bound organelles occurring in the cytoplasm of the almost all eukaryotic cell. कुठे सापडतो? eukaryotic cellला also called as the microbodies. आणि the existence was the first discovered. आता पहिला याचा डिस्कवर्ड कोणी केला? तर इट इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इन द ॲनिमल सेल इन 1950, देन इन प्लांट सेल इन 1960. म्हणजे जर पाहिलं तर जे रॉडिन यांनी 1954मध्ये हे डिस्कवर्ड केलं, पहिलं डिस्कवरी. आणि त्याच्यानंतर त्याला जो हे मिळाला, एक स्टे मिळाला की ॲनिमल सेलमध्ये आपल्याला परऑक्सिसोम हे दिसतात 1950मध्ये. देन क्रिस्टीन डी डुवे 1965 आयसोलेटेड फ्रॉम द लिव्हर सेल बाय द सेंट्रीफ्युजन called them peroxisome because they generate and destroy destroy H2O2. So this is the history of the peroxisome. And the peroxisome हे कुठे राहतात, where they found in the animal cell or the plant cell. पण आपण पाहतोय की ॲनिमल सेलमध्ये परऑक्सिसोमचा पहिला जो डिस्कवरी केला 1950 आणि त्याच्या 1954 जे रोडिन यांनी. देन sorry, a type of organelles found in the both animal cell and the plant cell. A peroxisome is a membrane-bound cellular organelles that contains mostly in enzyme. म्हणजे नेहमी एन्झाईम फॉर्म केलं जाते ते कशातून? परऑक्सिसोमच्या या सेल ऑर्गॅनेल. इट इज अ सेल्युलर ऑर्गॅनेल अँड दॅट कंटेन्स मोस्टली एन्झाईम. म्हणजे याच्यामध्ये काय राहतं? एन्झाईम राहतं. अँड peroxisome perform the important function including lipid metabolism and the chemical deoxification. Is a main important function of the peroxisome. And singular membrane that is roughly spherical. आणि याचा जो डेन्सिटी राहते ती राहते 0.2 to 1.7 म्यू. म्हणजे एका परऑक्सिसोम जेवढं एन्झाईम आहे त्याची जी डेन्सिटी आहे आपल्याला ती किती आहे? 0.2 to 1.7 म्यू. देन ही जी डायग्राम दिसते आहे ही आहे परऑक्सिसोमची. परऑक्सिसोम कुठे असतं की मायट्रोकॉन्ड्रिया आणि सिस्टोलच्या मिडलमध्ये जे आपल्याला एक स्ट्रक्चर दिसत आहे, हे जे दिसत आहे तुम्हाला इथे, ते स्ट्रक्चर म्हणजे काही नसून तो काय? परऑक्सिसोम. इट इज अ ह्युमन सेल कंटेन्स सेव्हरल हंड्रेड परऑक्सिसोम depicted in this photo as green the spherical and photo consisting in the molecules of the peroxisome, and it is found in the mitochondria and mid of the mitochondria and the cystole. दुसरं परऑक्सिसोमला दुसरं नाव आहे मायक्रोबॉडीज. The peroxisome are about the size of the lysosome 0.5 to 1 mu, and like them are bound by the single membrane. They also resemble a rhizosome in the being filled with the enzyme. सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जे परऑक्सिसोम माहीत आहे किंवा त्याला दुसरं नाव आहे मायक्रोबॉडीज, त्याची डेन्सिटी किंवा त्याचा साईज जो आहे हा लायसोसोम एवढाच आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ते कसे दिसतात? सगळ्यात मध्ये दे आर राऊंड अँड ओव्हल व्हेसिकल सराउंडेड बाय द फॉस्फोलिपिड बायलेअर. कसे दिसतात? ओव्हल किंवा राऊंड शेपमध्ये. इनसाइड द व्हेसिकल आर many enzymes. Each peroxisome is a single membrane. Each cell contains the several hundred peroxisome and they resemble a lysosome but are not same in the another cell organelle. म्हणजे लायसोसोम सारखे परऑक्सिसोम दिसतात पण सारखे नाही. दे आर द सेल्फ रिप्लिकेटिंग. साईज इज व्हेरिएबल. केव्हाही साईज बदलू शकतो, बट इट इज रफली 700 म्यू.
and peroxisome is found in the cytoplasm of the cell, and the organ of the peroxisome are most abundant in the liver. म्हणजे peroxisome हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये जर पाहिलं कसं दिसतं, एक राऊंड, दुसरं खूप सारे एन्झाईम्सनी बसलेलं आहे. हे सिंगल मेम्ब्रेनचं आहे. सेव्हरल 100 peroxisome एका सेलमध्ये राहतात. देन लायसोसोम सारखं दिसतं पण सेम नाही. देन सेल्फ रिप्लिकेटिंग आहे. दुसरं 700 म्यू याचा साईज. दुसरं हे कुठं आढळतं, सायटोप्लाझम मध्ये आपल्याला peroxisome मिळतं, and it is abundant in the liver. Then peroxisome is the are vesicle that contain enzyme to oxide organic substances like fats. In other words, they use oxygen to break down the molecules, and the enzyme in this cell organelle produce the hydrogen peroxide. म्हणजे peroxisome मध्ये जे एन्झाईम असतं ते काय प्रोड्यूस करतं, हायड्रोजन peroxide, and these hydrogen peroxide is broken down right away by the enzyme catalase into the oxygen and the water. And peroxisome are the abundant in the liver, where they produce bile salt and the cholesterol and the break down the fats. So it is a very important of the peroxisome हायड्रोजन. तुम्हाला एक क्वेश्चन याचं उत्तर तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. तर विच एन्झाईम ऑर्गेनेल्स प्रोड्यूस इन peroxisome. पहा प्रश्न ऐका. विच एन्झाईम्स ऑर्गेनेल्स प्रोड्यूस इन peroxisome. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये आपल्याला याचा आन्सर द्यायचा आहे. त्याचा मी स्क्रीनशॉट काढणार. ठीक आहे. देन फंक्शन ऑफ द peroxisome. First major metabolic function of the peroxisome is in plants are oxidation of the fatty acids, glycolysis cycle, photophosphorylation, degradation of the purines, and पाचवा आहे decomposition of the hydrogen peroxide. This is the function of the peroxisome or in plants. म्हणजे oxidation, glycolysis cycle, photorespiration, that is the glycolate pathway, degradation of the purines, and the decomposition of the hydrogen peroxide. I ask one question, which is the main function of the peroxisome? Give it the answer in the chat box. Then some function of the peroxisome in the human liver, that is the breakdown of the excess fatty acid. दूसरं की breakdown of the hydrogen peroxide H2O2 and potentially dangerous to the product of the fatty acids oxidation. It is catalyzed by the enzyme catalase, participate in the synthesis of the cholesterol, participate in the synthesis of the bile acid, participate in the synthesis of the lipids, and breakdown of the exine purine, that is AMP pathway, and GMP to uric acid. So these function is belongs to the human liver of the function of the peroxisome. Then two types of the peroxisome is found in the plants. कोणते कोणते लीव्स मध्ये, एक कॅटलाइज ऑक्सिडेशन ऑफ द साइड आहे. दुसरं जर्मिनेटिंग सीड मध्ये कन्वर्ट्स फॅटी ऍसिड इन द लिपिड्स इनटू द शुगर अँड नीडेड फॉर द ग्रोथ इन द यंग प्लांट. म्हणजे दोन प्रकारचे peroxisome आढळतात प्लांट्स मध्ये, लीव्स मध्ये आणि जर्मिनेटिंग सीड्स मध्ये. देन पहिलं कसं आहे की कॅटलाइज ऑक्सिडेशन ऑफ द साइड प्रोडक्ट ऑफ द CO2 फिक्सेशन इन द फोटो रेस्पिरेशन पहिलं, आणि दुसरं आढळतं जर्मिनेटिंग सीड्स मध्ये. देन एन्झाईम पाथवे इन द peroxisome. एन्झाईम पाथवे मध्ये याचं कसं फंक्शन राहील, फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन म्हणजे VLCFA, H2O2 deoxyfication, bile acid synthesis, plasmalogen synthesis, cholesterol synthesis, and the glycoxylate deoxyfication. This is the function related to the enzymatic pathway. Then ही आहे फॉर्मेशनची, peroxisome फॉर्मेशनची एक डायग्राम की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून, कारण हे कुठं राहतं peroxisome, सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझमची जी एक हे आहे, चेन आहे किंवा त्याचं फंक्शन आहे, एन्झाईम मध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज एन्झाईमचं राहील, आणि त्याचं फॉर्मेशन कसं होतं स्पेसिफिक peroxisomal प्रिक्युरेशन व्हेसिकल मध्ये, स्पेसिफिक प्रोटीन दॅट कॅटलाइज द प्रोटीन इम्पॉर्टंट, अँड फिशन, दोन्ही याच्यामध्ये फिशन, and then we get the daughter peroxisome and the growth by the uptake of the specific peroxisomal protein and the lipid from the cystole.
So this diagram shows the formation of the peroxisome. So finally, we conclude that the peroxisome is the most abundant organelles which is the maintaining and the controlling the cell and cell functions like biogenesis of the amino acid and cholesterol, purine and the plasminogen etc. So that is very important for the peroxisome. म्हणजे abundantly सेल ऑर्गॅनिझम म्हणजे सायटोप्लाझम भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळे peroxisome ही मोस्ट abundant ऑर्गॅनेल आहे विच इज मेंटेनिंग कंट्रोलिंग द सेल फंक्शन. म्हणजे जेही सेल चे फंक्शन आहे कंट्रोल करण्याचं जे कार्य असतं ते कोणाचं आहे, peroxisome. लाईक कोणते कोणते फंक्शन्स आहे, एक बायोजेनेसिस ऑफ द अमिनो ऍसिड, कोलेस्ट्रॉल, प्युरिन अँड द प्लाझ्मोजेन. सो दिस इज द peroxisome. तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये गिव द वन फंक्शन ऑफ द peroxisome, डेन्सिटी ऑफ द peroxisome अँड साईज ऑफ द peroxisome. हे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन चे आन्सर द्यायचे आहे, जे मी कॉपी करेल. ठीक आहे, जेव्हा पीपीटी सुरू आहे. सो थँक्यू व्हेरी मच. बी विथ अस.